सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 138 पंचायत समित्यांची निवडणूक आहे। भाजपला घेरण्यासाठी सर्व पक्ष एकत्रित येण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी आहे ते लागलेली आहे। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे ते सुरुवात झालेली आहे। आपण सध्या मोहोळ या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत हे उमेदवारी या ठिकाणी आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अर्ज देखील जे ते उमेदवारीची घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 जागेसाठी जे आहे ते ही निवडणूक पार पडते। त्याचबरोबर सोलापूर 11 पंचायत समितीमध्ये 138 गणामध्ये जे आहे ते ही निवडणूक पार पडते। एकंदरीत पाहिलं गेलं तर भाजपला घेरण्यासाठी सर्व पक्षीय जे आहे ते एकत्रित येत असल्याचं चित्र जे आहे ते सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण भाजपाकडून जे आहे ते एकला चलोचा नारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे भाजपाच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी असेल, दोन्ही शिवसेना असेल, त्याचबरोबर काँग्रेस असेल, हे जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।